यानंतर वारी संदर्भातील एक महत्त्वाची बातमी आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील शिस्त ही वाखाणण्याजोगी असते। याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे कोठीघर, अर्थातच भांडार। या कोठीघरामध्ये महिनाभर चालणाऱ्या सोहळ्यादरम्यान माऊलीच्या नित्य उपचार, नैवेद्य आणि पूजेसाठी लागणाऱ्या हजारो वस्तू संस्थांकडून सोबत घेतल्या जातात। या वस्तूंमध्ये अगदी सुई, दोरा यापासून वेगवेगळ्या मोठ्या वस्तूंचा समावेश असतो। पालखी रथासाठी लागणारी अवजारे, तंबूसाठी लागणारी साधने, सर्व किराणा साहित्य याची देखील यामध्ये समावेश असतो। याचा देखील हे दृश्य आपण पाहतोय। पालखी सोहळ्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा, या सर्व वस्तूंचा या कोठीघरामध्ये समावेश असतो। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला 19 जून पासून सुरुवात होतीये। 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा संपन्न होतोय। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर आळंदी नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत अशी तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या याच ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील जी कोठी आहे त्या कोठी रूम मध्ये खरं तर आलेलो आहे। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण जे साहित्य आहे ते आता गोळा करण्याचं काम सुरू आहे। माझ्या बरोबर व्यवस्थापक आहेत जे ह्या संपूर्ण कोठी रूमचं काम पाहत आहेत। कशा पद्धतीने संपूर्ण ह्या कोठी रूमचं काम सुरू आहे? 20 दिवस झाले गेले आम्ही ही तयारी करत आहे। पूजा अर्चेचं सामान, रोज लोक जी जेवतात त्यांच्याकरता जो शिदा लागणारा, अद्याप ऑफिस स्टाफचं सगळं स्टेशनरी माल, करणा, अब्दागिरी, छत्री, देवाला जे जे उपकरणे लागतात ते सगळे, आणि संपूर्ण किराणा माल याची सगळी व्यवस्था आज सगळ्यात पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हा संपूर्ण जो किराणा आहे तो तर बरोबर आहेच, मात्र पालखी सोहळ्यामध्ये लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूंचाही विचार खरं तर या कोठीमध्ये केल्याचं पाहायला मिळते। आणि तशा पद्धतीने संपूर्ण गोळाबेरीज आता पूर्ण होत आल्याचं दिसून येतंय। कॅमेरामन निखिल सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र आळंदी।